आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। रावेर मतदारसंघात इतिहास घडेल, मी 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार, रावेरचे महाविकास आघाडीचे उमेदवार पाटलांचा दावा। निकालाची काळजी नाही, लोकांच्या प्रेमामुळे आमचा विजय निश्चित आहे, मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेर यांना विश्वास, पक्ष फोडेल, काहींनी गद्दारी केली त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचीही टीका। छत्रपती संभाजीनगरचा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंना विश्वास, 1 ते 1.5 लाखांच्या फरकाने विजयाचा विश्वास। शिर्डीत निकालाआधी सुजय विखेंच्या विजयाचे बॅनर, तुम देख लो आगे आके होता है क्या हम आएंगे लाखों से, सुजय विखे समर्थकांनी ही बॅनरबाजी केलेली आहे। रायगडमध्ये निकालापूर्वी सुनील तटकरे यांच्या विजयाचे बॅनर, जल्लोष, तटकरे साहेबांच्या विजयाचा आशाचे बॅनर। माजी आमदार अतुल शहा यांच्या माध्यमातून गिरगावमध्ये 10,000 बुंदींच्या लाडूंची तयारी, भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त। माझा प्रत्येक कार्यकर्ता उद्या दिवाळी साजरी करणार, 100% माझा विजय होणार आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून विजयाचा विश्वास। जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन, सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करून मतमोजणी प्रक्रियेमध्ये फेरफार केला जाण्याची दाट शक्यता आहे, मतमोजणी संपेपर्यंत संयम ठेवा, सतर्क राहा, पाटलांच्या सूचना।